नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। त्यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर भरपूर दिवस चालेल, लवकर संपणार नाही आणि हे कसं पॉसिबल होणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, आपल्याकडे अशा तेलाच्या बॉटल असतात। अशा बॉटल आपण देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी एक तेलाची बॉटल ठेवतो किंवा स्वयंपाकघरातही आपण वापरत असताना बऱ्याच वेळा असं होतं, यामध्ये जेव्हा आपण तेल काढतो तर तेलाचे एक दोन थेंब खाली पूर्ण बॉटल वरून येऊन खाली जिथे आपण बॉटल ठेवलेली आहे तिथे पूर्ण चिकट भाग होतो आणि खूप जास्त आपलं काम वाढतं। तर असं होऊ नये म्हणून एक छोटीशी ट्रिक आहे। इथे आपल्याला घ्यायचा आहे जुना संपलेला पेन आणि पेनाला असं आपण कट केलेला आहे। लांब पेन देखील तुम्ही वापरू शकता, पण ठेवायला अडचण येईल म्हणून मी याला असं कट करून थोडं छोटं केलेलं आहे। त्यानंतर एखादी टोकदार गरम वस्तू करा आणि या झाकणावरती असं छोटंसं आपल्याला छिद्र पाडायचं आहे। आता हा कट केलेला जो पेन आहे तो या छिद्रामध्ये आपल्याला असा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण हे झाकण बॉटलवरती लावायचं। तुम्ही अशा प्रकारच्या बॉटल पाहिल्या असतील मार्केटमध्ये स्टीलच्या, ज्याला समोर नळी असते जी की तेल काढायला खूप सोपं जातं आणि यामधून तेल बाहेर येऊन असं खाली पडत नाही, खालचा भाग खराब होत नाही जिथे आपण बॉटल ठेवतो तिथे। तर याचं झाकण देखील आपण लावून याला झाकून ठेवू शकतो। देवघरामध्ये किंवा किचनमध्ये तुम्हाला याचा वापर करता येईल। जिथे तुम्ही बॉटल ठेवता तो भाग चिकटही होणार नाही आणि आपलं काम वाचेल। नक्कीच तुम्हाला ट्रिक आवडली असेल, मित्रपरिवारासोबत शेअर करा। बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं की सॉक्स जो आहे तो आपल्याला जोडीमध्ये सापडत नाही, म्हणजे एक सॉक्स सापडतो आणि दुसरा सॉक्स सापडत नाही, बऱ्याच वेळा हरवतो देखील। आणि जर कुठे तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल, ट्रॅव्हलिंग मध्ये बॅग पॅक करत असाल तर कमी जागेत जास्त कपडे बसावे असं आपल्याला वाटतं आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा अशी आपण घडी करून सॉक्सची ठेवली की ती पूर्णपणे उघडते, यामुळे दिसायलाही चांगलं दिसत नाही आणि भरपूर जागा लागते। चला तर मग तुम्हाला अशी एक ट्रिक दाखवते जेणेकरून तुमची सॉक्सची जोडी एकाच ठिकाणी राहील, शोधाशोध करावी लागणार नाही, कमी जागेत बसेल आणि घरही ऑर्गनाइज होईल। तर इथे आपण एकावरती एक सॉक्स असा ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला याचा बारीक असा रोल करायचा आहे, जेवढा होईल तेवढा। आणि शेवटी तुम्ही पाहू शकता शेवटचा जो सॉक्स आहे त्याचा एक पदर घेऊन याला आपण असं सरळ आतल्या बाजूने करून घेणार आहोत। तर यामुळे सॉक्सची खूप छान क्यूट अशी छोटीशी फोल्डिंग होते, जेणेकरून कुठे जरी तुम्ही याला ठेवलं तरी दिसायला चांगलं दिसेल। दोन्ही सॉक्स सोबतच असतील किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये देखील तुम्हाला बॅग पॅक करायला काम येईल। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे औषधाच्या बॉटलसाठी। बऱ्याच वेळा हे जे झाकण आहे ते व्यवस्थित निघत नाही, कुणी याला दाताने काढायचा प्रयत्न करतो पण त्यामुळे झाकण जे आहे अजूनच ते दबल्या जातं आणि अजून ते जाम होतं। तर असं न करता आपण हे झाकण काढण्याची एक नवीन पद्धत पाहणार आहोत। यामध्ये एक छोटीशी रिंग दिलेली असते आणि वरती झाकण असतं। ही रिंग जी आहे ती झाकणाला अटॅच असते, अगदी छोट्या छोट्या भागांवरती हे चिकटलेलं असतं। तर याला आपल्याला चाकूने असं तोडून घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा याला लक्षपूर्वक पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की कोणता भाग इथे थोडासा कट करायचा आहे। तर पाहू शकता ही रिंग अशी थोड्याच वेळामध्ये बाजूला होते आणि सहज आपण याचं झाकण काढू शकतो। तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यानंतरची आपली टिप आहे गव्हाची कणिक मळण्यासाठी। बऱ्याच वेळा आपण गव्हाची कणिक मळण्यासाठी मोठी प्लेट वापरतो, ताट वापरतो किंवा एखादं दुसरं भांडं वापरतो। तर त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या पूर्ण ताटाला जी कणिक लागते, खूप जास्त कणिकही वाया जाते, परत ते भांडं धुवायलाही त्रास होतो वाळल्यानंतर, तर अजूनच ते निघत नाही। त्यासोबतच आपले हातही खूप जास्त कणकेने खराब होतात। तर असं होऊ नये यासाठी छोटीशी ट्रिक आहे। ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही कणिक मळत आहात, म्हणजे मोठं ताट असो किंवा असं एखादं छोटंसं भांडं, यामध्ये सुरुवातीला मीठ टाकून पाणी टाकायचं आहे आणि हे मिठाचं पाणी सर्व भांड्याला लावून घ्या। त्यानंतर कणिक मळताना कोरड्या पिठामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, अगदी अर्धा चमचा। यामुळे चपात्या मऊ देखील होतात आणि कणिक आपल्या हाताला चिटकत नाही। त्यानंतर आपण जसं नेहमीप्रमाणे कणिक जशी मळून घेतो तसं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहताल हे जे भांडं आहे तेही अजिबात खराब होत नाही, यावरती कणिक चिटकत नाही आणि हात देखील स्वच्छ राहतात। चपात्या बनवायचं आपलं दररोजचं काम आहे, तर नक्कीच आपण ही ट्रिक वापरली तर आपल्याला भरपूर फायदा होईल आणि इथे याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। जी पीठ आहे किंवा कणिक आहे ती अजिबात भांड्याला चिटकलेली नाही। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे पाहू शकता अगदी पाण्याने थोडं यावरती हात फिरवला की हे भांडं स्वच्छ होईल, हातही स्वच्छच आहेत। यानंतरची आपली टिप आहे, आता स्वीट कॉर्नचा सीझन असल्यामुळे किंवा मकाचे कणी जे आहे ते आपण घरी आणून अशा प्रकारे उकडून घेतो आणि उकडलेलं जे पाणी असतं, गरम पाणी, आपण हे असंच फेकून देतो किंवा थंड होईपर्यंत या भांड्यातच ठेवतो। असं न करता आपल्याला या गरम पाण्याचा फायदा घ्यायचा आहे। एकतर आपण याचे किचनचे
किचनचे जे कपडे असतात खूप जास्त ऑइली होतात, तर हे धुण्यासाठी याचा वापर करू शकतो। तर यामध्ये मी हे जे गरम पाणी आहे थोडंसं टाकलेलं आहे वॉशिंग पावडर, आणि यामध्ये आपल्याला जे किचनचे कपडे आहेत तेलकट ते टाकायचे आहेत। बऱ्याच वेळा असं होतं आता गरम पाणी आहे पण कपडे तर किचनचे धुवायचे नाहीत, तर यावेळेस तुम्ही जे गरम पाणी आहे ते सिंक मध्ये टाका, म्हणजे तुमच्या सिंकचं जे ब्लॉकेज आहे ते पूर्णपणे निघेल। कारण की तेलकट गोष्टी त्यामध्ये वापरल्यामुळे सिंक मध्ये एक थर जमा होतो, तेलकट तो निघून जातो। यामुळे आपल्याला दुसरं असं वेगळं गॅस खर्च करून गरम पाणी करायची गरज पडणार नाही। यानंतरची आपली टीप आहे जुन्या चार्जरसाठी। इथे मी एक जुना चार्जर घेतलेला आहे। प्रत्येक घरी अशा प्रकारचे चार्जर जुने त्याचे वायर पडून असतात आणि हे चार्जर खूप जास्त मजबूत असतात, पण आपण याला फेकून देतो। याला फेकून न देता यामध्ये जे छोटे छोटे 2 वायर असतात ते मी काढून घेणार आहे। हे माझ्याकडे जे चार्जर आहे यामध्ये 4 असे छोटे छोटे वायर आहेत, तर खूप मजबूत असे हे वायर असतात, जेणेकरून आपण याला कुठेही वापरू शकतो। आणि आज आपण याचा आगळा वेगळा भन्नाट असा उपयोग करणार आहोत। तर इथे मी हे असं पूर्ण वायर जे आहे तुम्हाला ओढून देखील दाखवते किती जास्त हे मजबूत आहे। या समोर कोणतीच दोरी टिकणार नाही, आणि जसंही आपल्या घरी बऱ्याच दोऱ्या नसतात, हलके रीळ असतात कपडे शिवण्याचे, ते एवढे मजबूत नसतात। चला तर मग पाहूयात या जुन्या चार्जरचा कुठे वापर करायचा। आपल्याकडे जे सिलेंडर येतं तुम्ही पाहिलं असेल, यामध्ये अशी छोटी दोरी लागलेली असते आणि हा छोटासा एक प्लास्टिकचा यावरती भाग असतो जो की खूप जास्त महत्त्वाचा असतो। आणि ही दोरी ओढल्यानंतर याचं लॉक तुम्ही म्हणू शकता उघडतं आणि हा छोटासा वरचा भाग सहज निघतो। पण इथे ही दोरी खूप जास्त गरजेची असते। जर आपण याला असं ओढलं नाही तर हा भाग असा प्लास्टिकचा हाताने तुम्ही किती जरी ओढलं तरी अजिबात निघत नाही। पण कधी कधी काय होतं, सिलेंडर तर घरी येतं पण यावरती अशी दोरी लागलेली नसते। आता आपल्याला प्रश्न पडतो की इथे जर दोरी नाही तर आपण याला ओढून कसं काढणार, कारण की नॉर्मल रीळ किंवा इतर दोरा तुम्ही जर याला लावून ओढायचा प्रयत्न केला तर तो तुटून जाईल, कारण की जास्त इथे आपल्याला याला खेचून असं ओढायचं असतं। तर इथे आपलं कामी येणार आहे जुनं चार्जर, जे की आपण यामधील छोटीशी एक वायर काढलेली आहे, खूप जास्त मजबूत आहे आणि दिसायलाही चांगलं दिसेल। तर इथे आपण याला असं लावणार आहोत। बऱ्याच वेळा असं देखील होतं की आपल्याकडे ती दोरी आलेली असते पण आपण ओढताना ती दोरी तुटते, तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। आणि जर तुम्ही यावरती दोरी लावली नाही आणि हा छोटासा प्लास्टिकचा भाग कधी तुमच्याकडून हरवला आणि हे सिलेंडर तुम्ही असंच वापस केलं तर तुमच्याकडून याचे चार्जेस देखील घेतले जातात। त्यामुळे याला असं व्यवस्थित याला अटॅच ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। तर इथे पहा, इथे जी थोडीशी एक तार दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला हा दुसरा चार्जरचा वायरचा भाग घालायचा आहे अशा पद्धतीने। तर इथे हा सहज व्यवस्थित हा भाग जातो, इथे गाठ मारून घ्या जेणेकरून हे व्यवस्थित टाईट बसेल। जेव्हा आपल्याला सिलेंडर रेग्युलेटरला लावायचा असतो त्यावेळेस हा प्लास्टिकचा भाग काढणे गरजेचं असतं, आणि याला जर आपण असं चार्जरने किंवा दोरीने बांधलं नाही आणि हा प्लास्टिकचा भाग घरामध्ये इकडे तिकडे ठेवला तर सिलेंडर संपल्यानंतर हा भाग यावरती लावायचा असतो, तो आपल्याला शोधत बसावा लागेल। कधी कधी हा भाग आपल्याकडून हरवू देखील शकतो। त्यामुळे अशा पद्धतीने या चार्जरचा वापर करून या सिलेंडरला हा भाग लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचे चार्जेस भरावे लागणार नाहीत आणि तुमचं काम देखील सोपं होईल। बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की ते जुनं चार्जर वापरायची काय गरज, एखादी दोरी लावली तरी चालेल, पण सर्वांच्याच घरी एवढी मजबूत दोरी असेल की नाही सांगता येत नाही, पण जुनं चार्जर नक्कीच असतं। त्यामुळे जुन्या चार्जरचा वापर करून अडचणही दूर होईल आणि पैसे देखील वाचवता येतील। यानंतरची आपली टीप आहे, आता थंडी सुरू होणार आहे। थंडीमध्ये आपण गरम पाण्याचा जास्त उपयोग करतो, तर सारखं सारखं तुम्ही जर गरम पाणी गॅसवरती करत असाल तर तुमचा गॅस लवकरच संपू शकतो। त्यामुळे किचनमध्ये अशा प्रकारे एक थर्मस बॉटल नक्की ठेवा गरम पाण्याची, जेणेकरून तुम्हाला सारखं सारखं पाणी गरम करायची गरज पडणार नाही। गोष्ट जरी छोटी असली तरी तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आपण किती वेळा गॅसवरती गरम पाणी करतो आणि ते थोडंसं वापरून परत अर्ध पाणी थंड होतं। असं न करता गरम पाणी एकदाच यामध्ये भरून ठेवा, म्हणजे भरपूर गॅसची आपल्याला बचत करता येईल। यानंतरची आपली टीप आहे, बऱ्याच वेळा आपली किचनची खिडकी उघडी असते, जसं तेलकट काही वास असो किंवा फोडणी ती बाहेर जावी म्हणून, किंवा बरेच जण किचनमध्ये पंखा लावतात, त्यामुळे आपली गॅसची जी फ्लेम आहे ती सारखं अशी इकडे तिकडे हवेने होत राहते। यामुळे आपला भरपूर गॅस वाया जातो। एक दिवसाची गोष्ट नाही, दररोज आपण या चुका करतो। त्यामुळे किचनमध्ये स्वयंपाक करत असताना पंखा अजिबात लावू नका। त्यासोबतच किचनमध्ये खिडकी उघडी न ठेवता एक्झॉस्ट फॅनचा उपयोग करा, जेणेकरून गॅसची फ्लेम विझणार नाही। अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून गॅस चालवला तर नक्कीच तुमचं गॅस सिलेंडर भरपूर दिवस चालेल, लवकर संपणार नाही। छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला भरपूर बचत करता येते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।